कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू कुठे गेली असेल यार ही? मुलगी आहे ना, खरंच ऐकतच नाही। तिला ना चांगली समज द्यायला हवी। काम करतो, घरी गेल्यावर आईलाच सांगतो। तिने सांगितल्यावर गप गुमान ऐकेल। अरे हे ते गावाकडच्या खेळासारखं आहे। आय एम शुअर हे पारूनीच रचलंय। एकटीने असं जंगलात यायची काय गरज होती? पारू, तू इथे आल्यापासून आहे ना मला खूप त्रास दिलाय। आय थिंक सो हे नानूनी सांगितल्याप्रमाणे तिने खून म्हणून हे रचून ठेवलंय। बघू तर माझ्या मदतीशिवाय कशी येते तर। हे बघा, तुम्हाला माहित आहे हे काय आहे? माझे धनी हाय ती। माझ्या धनींचा ना माझ्यावर लई जीव आहे। ते आता इकडं असते ना, लई मज्जा आली असती मला, पण ते नाही येणार इकडं। माहित आहे का, चिडलेत ते माझ्यावर। इकडं आल्यापासून ना लई छळलं आहे मी त्यांना। का म्हणजे ते बी मला छळत्यात, म्हणून मी बदला घेतला त्यांचा। पण ते माझ्यावर चिडतात ना, मला असं वाटतं की की हक्कानं रागवतायत ते माझ्यावर। त्यांची माझ्याबद्दलची काळजी दिसून येते मला। म्हणजे धनी आता इकडं असते ना, लई घट्ट मिठी मारली असती त्यांना। मला आठवण येते माझ्या धनींची। धनी, धनी, पारू, 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 धनी, धनी, पारू। बघितलं बघितलं ना, सांगत होते तुम्हाला माझे धनी मला शोधत इकडे येणार। त्यांना करमतच नाही ना माझ्याशिवाय, राहतच नाही। आले का नाही माझ्या माग माग करत। एक मिनिट, ते इकडं कशा पायी आले आणि मला कशा पायी शोधतायत? मी तर त्यांच्यासाठी फक्त एक नोकरच आहे ना। आदित्य सर कधी कधी माझ्याबद्दल काय विचार करतात ना, कळतच नाही मला। जाऊ दे, मी आता त्यांनी किती बी हाका मारू दे, ओस देणार नाही। बसू दे शोधत। पारू, मला माहिती आहे तू इथेच आहेस। पारू, माझ्यापासून जास्त वेळ लपून नाही राहू शकत। पारू, प्लीज माझ्या समोर ये यार। पारू, या जंगलात वाघ सिंह भरपूर आहेत। पारू, मी तुला एकटीला सोडून जाईन ना। पारू, 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 मला माहितीये तू इथेच आहेस कुठेतरी। पारू, अरे आता हो दे ना। पारू, काय राहिलं? काय झालं? एवढी अस्वस्थ काय आहेस? अरे आदित्यचा फोन लागत नाही आणि नेहमीप्रमाणे मला काळजी वाटते। साहजिकच आहे,
पण तुझं ना मला हल्ली काही कळतच नाही ग. म्हणजे तुला मी म्हटलं आदित्य बरोबर अवॉर्ड फंक्शनला जा, तर म्हणालीस नको. त्याला अनुष्का सोबत वेळ घालवू देत, आणि हा पठ्ठ्या तिकडे एन्जॉय करायचं सोडून सर्वे करत बसलाय. काय म्हणायचं याला? अरे त्या दोघांना वेळ घालवण्यासाठीच एकत्र पाठवलं होतं, पण आज त्यांनी अवॉर्ड फंक्शन साठी निघायला हवंय. हा. मी अनुष्कालाच फोन करते ना, ती असेलच त्याच्यासोबत. बघ. यार ही बाई का सतत माझ्या मागावर असते. हॅलो मॅम, बोला. अगं काही नाही, सहजच फोन केला होता. सगळं नीट आहे ना? ऑल ओके ना? ऑफकोर्स मॅम, आम्ही ठीक आहे. आम्ही खूप मज्जा करतोय आणि मी आता शॉपिंगला पण निघाली आहे. अरे वा, शॉपिंग. बघ, म्हणजे आजपर्यंत आदित्यसाठी कपडे मी घेत होते, आता ही जबाबदारी तू घेतलीस, हे फार बरं झालं. बरं, आदित्यचा फोन लागत नाहीये, मला जरा बोलायचं होतं त्याच्याशी. देतेस का त्याला फोन? नाही, मी आत्ता एकटीच निघाली आहे शॉपिंगला. ते काय झालंय, आदित्यच्या पायाला थोडं लागलंय ना, म्हणून तो घरी रेस्ट करतोय. पायाला लागलंय? म्हणजे कुठे लागलं, किती लागलंय? आणि तो तुझ्या बरोबर शॉपिंगला येऊ शकत नाहीये, म्हणजे चालता येत नाहीये वगैरे, एवढं लागलंय का त्याला? नाही नाही, एवढं काही नाही झालेलं, ठीक आहे तो. अच्छा, पण अगं, पण आता त्याच्याशी काहीच कॉन्टॅक्ट करता येणार नाही. म्हणजे मला बोलायचं होतं त्याच्याशी. तिथला काही नंबर वगैरे आहे का? आदित्य त्या पारू बरोबर जंगलात तर गेला नसेल ना? मॅम, मी ऍक्च्युली एवढी लांब नाही आले. मी परत जाऊन तुमचं बोलणं करून देऊ शकते. ओके, बरं ठीक आहे, मला फोन कर. हा, ओके, बाय. दादा गाडी वळवा. मूर्ख आहेस का तू? तुला कळत नाही एकट्याने असं जंगलात यायची काय गरज होती मला सांग? पारू, तुला काही झालं असतं तर काय केलं असतं? नाही, तुला तर काही होणारच नाही ना. आली तोंड वर करून इथे. पारू, बालिशपणाची ना काहीतरी लिमिट असते यार. ते आल्यापासून बघतोय मला किती त्रास देतेस तू, सगळं मी सहन करतोय. तर बाहेर आहोत ना म्हणून मी काही बोलत नाही. आपण घरी असलो असतो ना, ते एक कानाखाली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.